तर या विधान भवनाच्या परिसरातच शिंदेंच्या शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील माध्यमांशी बोलतात। आपण थेट जाऊया। पण आणि शिवसेना भाजप ही त्यांची कायमची स्वरूपाची मैत्री आहे। त्या मैत्रीला विचारल्याशिवाय पुढचे निर्णय ते घेणार नाही। त्यामुळे जर दोघांना पोषक वाटत असेल तर दोघजण त्या गोष्टीचा निर्णय घेतील, आदरणीय शिंदे साहेब आणि देवेंद्रजी। सर, विधानसभा अध्यक्षाची निवड देखील या पूर्णवेळ विधानसभा अध्यक्षांची निवड या अधिवेशनामध्ये केली जाणार आहे। आपल्याकडे पूर्ण बहुमत आहे। महाविकास आघाडीमधल्या तिन्ही पक्षामध्ये आपण आता उमेदवार द्यायचा की नाही याबाबत मतमतांतर आहे। बहुमत नसताना उमेदवारीचा विचार करणं कसं वाटतं? हे बघा, आमच्याकडे बहुमत आहे आणि मला तरी असं वाटतं की त्यांनी उमेदवारी अर्ज केला तरी त्याचा काही फरक पडणार नाही। पण शेवटी बहुमताच्या जोरावर या ठिकाणी त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की सरळ बिनविरोध निवडणूक ही केली गेली पाहिजे। अच्छा, आपण बघतोय अजित पवार यांची 1000 कोटीची संपत्ती आयकर विभागाने जप्त केली होती। मात्र उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी घेताच त्यांची संपत्ती जी आहे ही तर संजय राठोड यांच्याशी बातचीत करतायत आमचे प्रतिनिधी पंकज दळवे। आपण थेट पाहूया। मंडळाचा सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर खरं तर शपथविधीचा कार्यक्रम आहे विधानसभा सदस्यांचा आणि त्या विश्वासाने 5दा मला माझ्या मतदारसंघातल्या जनतेने निवडून दिलं आणि वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या खात्यामध्ये मंत्री म्हणून सुद्धा काम करण्याची संधी मला मिळालेली आहे। त्यामधून सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू मानून त्याच्यासाठी कशा पद्धतीचं काम या ठिकाणी मला करता येईल हाच प्रयत्न या ठिकाणी मी केला आणि आता सुद्धा विधिमंडळामध्ये या ठिकाणी त्याच पद्धतीचं काम करण्याचा प्रयत्न माझा राहणार आहे। पुन्हा किती तुम्हाला वाटतंय की संधी मिळेल, किती कॉन्फिडंट आहात? कारण मोठा समाज तुमच्या मागे उभा आहे, काम आहे, तुम्हाला किती टक्के वाटतं संधी मिळेल? नक्कीच मी चांगलं काम या ठिकाणी केलेलं आहे। खास करून यवतमाळ जिल्हा आणि वाशिम जिल्हा विदर्भामध्ये आणि वेगवेगळ्या खात्यामध्ये मला महसूल राज्यमंत्री म्हणून मी या ठिकाणी काम केलं, वन मंत्री म्हणून काम केलं, त्याच्यानंतर अन्न व औषध प्रशासन मंत्री म्हणून मी काम केलं आणि जलसंधारण खात्याचा सुद्धा मी मंत्री होतो। या माध्यमातून खरं तर या सर्व खात्यांच्या माध्यमातून लोकांसाठी चांगलं काम मी केलेलं आहे आणि म्हणून परत या ठिकाणी संधी मिळाली तर मी चांगलं काम या ठिकाणी करणार। परत संधी मिळाली चांगलं काम करीन, मात्र संधी मिळणं गरजेचं असल्याचं संजय राठोडने सांगितलं। कॅमेरापर्सन संतोष सोत, पंकज दळवी, पुढारी न्यूज, मुंबई। नवनिर्वाचित आमदार विठ्ठलराव लंगे माझ्यासोबत आहेत। सर, शंकरराव गडाव पाटील यांचं त्या ठिकाणी प्रस्त होतं नेवासामध्ये आणि यावेळेस त्यांना पराभूत करून तुम्ही आलात। त्या ठिकाणी जर आपण लढाई पाहिली तर शिवसेना विरुद्ध शिवसेना यंदा नेवासा मतदारसंघात पाहायला मिळाली, त्यातून तुमचा विजय झाला। गावकऱ्यांनी तुमच्या साईडनी कौल दिलेला पाहायला मिळाला। काय सांगाल या सगळ्या संदर्भात? निश्चितपणानं अनेक वर्षांचं प्रस्थापितांचं प्रस्थ असलेला 221 नेवासा विधानसभा मतदारसंघ आहे आणि त्यामध्ये त्या तालुक्यातल्या आम जनतेनं महायुतीचे सर्व कार्यकर्ते, थोर संत महंतांचे आशीर्वाद आणि म्हणून एक सर्वसामान्य कार्यकर्ता या ठिकाणी जनतेने विधानसभेमध्ये पाठवलेला आहे। मतदारसंघात बंडखोरी झाली, शिवसेनेमध्ये फूट पडली, लोकांमध्ये निवडणुकीच्या दरम्यान या सगळ्या ज्यामध्ये फूट पडली त्यानंतर शिवसेने काय नेमकी प्रतिक्रिया होती आणि त्यानंतर थेट तुमच्या बाजूने निकाललेला कुठेतरी नेरेटिव्ह पसरवलं गेलं होतं, गद्दार आहेत असं आहे सगळं, आणि तरी सुद्धा त्या ठिकाणी निश्चित फार मोठं आव्हान आमच्या मतदारसंघामध्ये बंडखोरी झाल्यामुळं होतं, परंतु मायबाप जनता, मतदार, तरुण, थोर संत महंत यांच्या अथक परिश्रमानं